समाजाच्या दबावामुळे सरकारनं महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा निर्णय घेतलाय। त्याच्या विरोधात आम्ही 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। त्याचबरोबर बाकीच्यांनी जगायचं की नाही जरांगे पाटलांनी सांगून टाकावं। ओबीसी समाजाला धमकावलं जात असेल तर बरोबर नाही। जरांगेंनी बंदूक आणि तलवारी हाती घेऊन आमच्या सगळ्यांची मुंडकी छाटून टाका म्हणजे जरांगे पाटलांचं समाधान होईल अशी संतप्त प्रतिक्रिया देखील विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। त्याचबरोबर एका समाजाला सारथीमधूनही सवलत पाहिजे आहे, महाज्योतीचाही फायदा पाहिजे आहे, असं कसं जमेल असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला। सर्व काही पाहिजेत, ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि एससीबीसी मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत बा आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ही जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। पुढची बातमी पाहूया। बबनराव तायवाडे यांच्या संदर्भातली बातमी आहे। दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य राजकीय नेत्यांनी करू नये असं आवाहन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलं। जरांगेंनी बंदूक घेऊन आम्हाला मारून टाकावं असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं होतं। त्यानंतर आता तायवाडेंनी हे आवाहन केलंय। नेत्यांनी समाजामध्ये एकोपा कसा राहील याची काळजी घ्यावी असंही तायवाडे म्हणाले। वक्तव्य करणं म्हणजे त्याला आधार पाहिजे असतो आणि त्याच्यामुळे दोन समाजामध्ये दुरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य कुठल्याही नेत्यांनी करू नये। मी नेहमी वारंवार बोललो की हीच अपेक्षा आहे की नेत्यांनी समाजामध्ये एकोपा कसा राहील याची काळजी घ्यायला पाहिजे। समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, एकमेकाविषयी भेदभाव निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करून समाजाची दिशाभूल करू नये। पुढची बातमी पाहूया। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण हवंय। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी बंजारा समाजाकडून शिवाजी पार्क येथे 17 ऑक्टोबर रोजी भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे। या मेळाव्यामध्ये बंजारा समाजाकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। शिवाजी पार्क भरून तुडुंब भरून निघेल असा मला विश्वास आहे, जेणेकरून हे बघून कमीत कमी सरकारचे डोळे उघडतील। आता 41 आमचे मोर्चे झाले पण अजून सरकारकडून कुठला निरोप नाही, काही नाही, काही दखल घेतलेली नाही, आम्हाला अनदेखी केलेलं आहे सरकारने। आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आपले देवाभाऊ यांची झोप तर निश्चित उडाली असेल।